स्वामी महाराज कोण असं पाहिलं तर वारकरी संप्रदाय हा सोनं आहे. सोनं वारकरी संप्रदाय हा सोनं आहे. पण या घनीभूत सुवर्णाला जर अलंकार देण्याचं काम कोणी केलं असेल ना तर ते माझ्या बंकट स्वामी महाराजांनी अलंकार देण्याचं काम केलं. आणि त्याच अलंकाराच्या जोरावरती आजचा जो काय वारकरी संप्रदाय आहे ना त्या अलंकाराने बरोबर पण निवाड जाऊ या ज्ञानेश्वर महाराजांच्या ओवी पद्धतीनं आज वारकरी संप्रदायाचं हे फुललेलं जे स्वरूप आहे ना याला जर कारणीभूत कोण असेल, याला जर आद्य प्रवर्तक कोण असतील ना वारकरी संप्रदायाचे आद्य प्रवर्तक बंकट स्वामी महाराजांचं नाव घ्यावं लागेल. हिरा तर स्वयंप्रकाशित असतो. हिरा हा स्वयंप्रकाशित असतो. पण असलेला हिऱ्याला जोपर्यंत एखादा जेव्हा हिरा त्याला पैलू पाडत नाही ना तोपर्यंत तो हिरा कोंदणामध्ये बसत नाही. आणि एकदा का तो कोंदणामध्ये बसला रे बसला तर तो हजारो नाही लाखो लोकांना आनंद द्यायला लागतो. मला वाटतं वारकरी संप्रदायाचं तत्वज्ञान हे तर हिरा आहे. हे तर साक्षात प्रत्यक्षात स्वयंप्रकाशित आहे. पण या स्वयंप्रकाशित असलेल्या तत्वज्ञानाला बंकट स्वामी महाराजांसारख्या जेव्हा हिऱ्यानं त्याला पैलू पाडले आणि ते पैलू पाडल्यानंतर तो हिरा फक्त काही एकाच जाती वर्णामध्ये राहिला नाही तर मला वाटतं तळागाळापासून वाड्यावस्ती तांड्यापर्यंत वारकरी संप्रदायाचं हिऱ्या रूपाचं तत्वज्ञान जर कुणी दिलं असेल लोकांना तर ते फक्त एकमेव कुणी दिलं तर ते बंकट स्वामी महाराजांना. सांगायचं आहे 350 किलोमीटरचं अंतर कुठं विचार करत होतो गाडीमध्ये येत असताना चर्चा करत होतो महाराज. आता 350 आणि 400 किलोमीटरचं अंतर गाडीमध्ये तेही एसीच्या गाडीमध्ये बसून येत असताना कुठेही धक्का लागणार नव्हता. अशा परिस्थितीमध्ये तिथून इथपर्यंत येत असताना त्यातली त्यात आमचे गणेश महाराज चालवायला असताना त्यात ते पाचपोर महाराज देखील कधी आपत्कालीन परिस्थितीमध्ये ड्रायव्हर असतात त्याच्यामुळे ते इथपर्यंत येत असताना कुठेही धक्का लागला नाही. पण तरी सुद्धा आम्हाला यायला 7 तास लागले. मला वाटतं नेकनूर या गावामधून बंकट स्वामी महाराजांना या विही गावामध्ये येण्यासाठी किती दिवस लागत असतील. त्या कालावधी तर कुठलीही वाहनाची व्यवस्था नव्हती. मला आणखी एक महत्वाची गोष्ट सांगायची. गुरुवारी रामहरी बाबा सांगायचे. आमचे गुरुवारी रामहरी बाबा म्हणजे बंकट स्वामी महाराज मठाचे या अगोदरचे मेंगडे महाराजांच्या अगोदरचे मठाधिपती. स्वामी महाराज ज्यावेळेस एका गावातून दुसऱ्या गावाकडे जायला निघायचे त्यावेळेस निघत असताना या गावातले जसं की विही गावातून रामनगरला त्यांना जायचं आहे तर विही गावचे माणसं इथून त्या वेशीपर्यंत त्यांची जी सीमा असते ना बॉर्डर आपण म्हणतो ना बॉर्डर पर्यंत त्या शिवापर्यंत सोडवायला जायचे. आणि तिथं गेल्यानंतर तिकडचे माणसं म्हणजे रामनगरचे माणसं त्या शिवापर्यंत त्यांना टाळ आणि मृदंगामध्ये न्यायला यायचे. स्वामी महाराजांना विचारायचं की स्वामी महाराज तुमच्यासाठी तर टांगे आहेत, तुमच्यासाठी बैलगाड्या आहेत, पण तुम्ही बैलगाड्यामध्ये टांग्यामध्ये का बसला नाहीत. आता हीच परिस्थिती प्रत्येक गावामध्ये व्हायची. आता त्या गावाच्या शिवापर्यंत लोक चालत यायची आणि स्वामी महाराज देखील भजन करत यायचे. आणि अक्षरशः स्वामी महाराज जेवढ्या गावामध्ये गेले तेवढ्या गावामध्ये टांग्यामध्ये त्यांना बसता आलं नाही. प्रत्येक वेळेस पायी पायीच जावं लागायचं. आणि शेवटी जात असताना स्वामी महाराज शेवटचा जो कालावधी होता त्या कालावधीमध्ये त्यांना ज्यावेळेस दुर्धर आजाराने ग्रासलं गेलं त्यावेळेस सुद्धा बंकट स्वामी महाराज दोघा जणांच्या खांद्यावरती हात ठेवायचे आणि लोकांमध्ये चालतच जायचे. याचं कारण एक होतं ही जर लोक माझ्यावरती एवढं प्रेम करत असतील ना तर मी बैलगाडीमध्ये बसणार नाही. प्रेमाच्या गोष्टी तुम्ही आम्ही ऐकलेल्या आहेत. स्वामी महाराजांवरती तुम्ही प्रेम